ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक ही पारदर्शी नाही, त्यामुळे ईव्हीएम विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं सातत्यानं आंदोलनं सुरू आहेत. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं व्हीव्हीपॅट मोजणीचे आदेश दिलेत, परंतु त्याची 100% मोजणी होत नाही. त्यातच आता ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो हे अनेक वेळा स्पष्ट झालंय, तरी देखील सरकार ईव्हीएमच का करतंय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ईव्हीएम हटवा या मागणीसाठी येत्या 31 जानेवारी रोजी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर भारत मुक्ती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानं ही मागणी मान्य न केल्यास ईव्हीएम फोडो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आजच्या धरणं आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मदन सरदार, इम्रान खतीब, सागर सुतार, शक्ती कांबळे, शंकर कांबळे, कुलदीप जोगंडे, चंद्रकांत नागावकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.